हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर थर्मोडायनामिक्स स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर आहे 5 आणि आता जी कन्सेप्ट आपण लक्षामध्ये घेणार आहोत ती आहे आयसोथर्मल प्रोसेस. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काही प्रोसेस या लक्षामध्ये घेतलेल्या आहे, ज्यामध्ये आपण सायक्लिक प्रोसेस बघितली आहे. त्याच्यानंतर आपण बघितली होती ती आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस आणि आता प्रोसेस नंबर 4 ती म्हणजे आहे आयसोथर्मल प्रोसेस. नाउ व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस? तर इट इज द प्रोसेस इन विच द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट. म्हणजे इनिशियल स्टेटला जे टेम्परेचर असेल ते थ्रू आउट द प्रोसेस सेम टेम्परेचर असेल आणि फायनल स्टेटला सुद्धा तेच टेम्परेचर असेल. म्हणजेच इनिशियल टेम्परेचर इज इक्वल्स टू फायनल टेम्परेचर. T1 इज इक्वल्स टू T2 म्हणजेच चेंज इन टेम्परेचर डेल्टा T इज इक्वल्स टू 0. ही अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये टेम्परेचर थ्रू आउट कॉन्स्टंट राहतं. जे इनिशियल टेम्परेचर असतं तेच फायनल टेम्परेचर असतं. इव्हन प्रोसेसच्या दरम्यान सुद्धा तेच टेम्परेचर असतं. म्हणजेच इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू फायनल टेम्परेचर म्हणजेच चेंज इन टेम्परेचर डेल्टा T इज इक्वल्स टू 0. बघा डेफिनेशन काय. आयसोथर्मल प्रोसेस, इट इज द प्रोसेस इन विच the temperature of the system remains constant throughout the change of state of the system. That is delta T is equals to 0. That is T1 is equals to T2. आता ही जी प्रोसेस आहे ज्यामध्ये टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट आहे, या प्रोसेसच्या दरम्यान हीट कॅन बी एक्सचेंज between system and surrounding in order to maintain the temperature constant. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी या प्रोसेसच्या दरम्यान तुम्हाला असं दिसेल की सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट एक्सचेंज झालेली आहे. म्हणजे सिस्टीम हीट देऊ शकते सराउंडिंगला किंवा सिस्टीम हीट घेऊ शकते सराउंडिंग पासून. ही जी हीटची घेवाणदेवाण आहे सिस्टीम आणि सराउंडिंग मधली, ही कशा करता? टू कीप द टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी गरज पडली तर सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीटची देवाणघेवाण सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग ऍज हीट कॅन बी एक्सचेंज between system and surrounding, we can say that in isothermal process, system is not thermally isolated. System ही thermally isolated असू शकत नाही. It may be open or closed. त्यातही मोस्टली ती क्लोज्ड सिस्टीम असल्याचं आपल्याला दिसून येतं. 3 मुद्दे बोललोय. पहिल्या मुद्द्यात सांगितलं टेम्परेचर थ्रू आउट कॉन्स्टंट असतं, डेल्टा T इज इक्वल टू 0. दुसऱ्यात सांगितलं हे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीटचं एक्सचेंज झाल्याचं आपल्याला दिसेल. आणि तिसऱ्या मुद्द्यात सांगितलं की जर का हीट एक्सचेंज होते आहे याचाच अर्थ ही प्रोसेस अशा सिस्टीम मध्ये होते जी थर्मली आयसोलेटेड नाही, ती ओपन किंवा क्लोज असेल. आणि त्यातही जास्त करून क्लोज्ड सिस्टीम मध्ये आपल्याला आयसोथर्मल प्रोसेस झाल्याचं दिसून येणार आहे. पुढला मुद्दा आपण सांगितला की टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट आहे आणि इंटरनल एनर्जी ही टेम्परेचर डिपेंडंट प्रॉपर्टी आहे. जर का टेम्परेचर वाढलं तर इंटरनल एनर्जी वाढते. म्हणजेच इंटरनल एनर्जी आणि टेम्परेचर डायरेक्टली प्रपोर्शन आहे. पण काय दिसतंय तर या प्रोसेसच्या दरम्यान टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. मग टेम्परेचर जर का कॉन्स्टंट आहे तर या प्रोसेसच्या दरम्यान इंटरनल एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट असल्याचं दिसेल. म्हणजेच U1 इज इक्वल्स टू U2 म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा U इज इक्वल्स टू 0. त्याचबरोबर चेंज इन एन्थाल्पी डेल्टा H इज ऑल्सो इक्वल टू 0. या ठिकाणी चेंज इन एन्थाल्पी सुद्धा 0 असल्याचं आपल्याला दिसतं. डेल्टा T इज इक्वल्स टू 0, डेल्टा U इज इक्वल्स टू 0 आणि डेल्टा H इज इक्वल्स टू 0. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसच्या दरम्यान तुम्हाला असं दिसेल की प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ द गॅसियस सिस्टीम मे चेंजेस. प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ द गॅसियस सिस्टीम मे चेंजेस. प्रेशर आणि व्हॉल्यूम बदलल्याचं दिसेल. पण जो काही बदल होईल, जी काही हीट एक्सचेंज होईल त्याच्या मागचा उद्देश एकच असेल की या प्रोसेसच्या दरम्यान सिस्टीमचं टेम्परेचर थ्रू आउट काय राहायला पाहिजे तर कॉन्स्टंट राहायला पाहिजे.
या ठिकाणी एक गोष्ट लक्ष द्या, आपण सांगतोय हिट कॅन बी एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. समजा ही आपण घेतली सिस्टीम, ठीक आहे, आणि हे घेतलं आपण सराउंडिंग. जर का सिस्टीमनी सराउंडिंगला हीट दिली, सिस्टीमनी सराउंडिंगला जर का हीट दिली तर ती झाली एक्झोथर्मिक प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे? एक्झोथर्मिक प्रोसेस त्या ठिकाणी होईल. आणि एक्झोथर्मिक प्रोसेस मध्ये या ठिकाणी सिस्टीम मध्ये आपल्याला कॉम्प्रेशन झाल्याचं दिसून येईल. सिस्टीमचं काय झाल्याचं दिसेल? कॉम्प्रेशन झाल्याचं आपल्याला दिसेल. काही वेळेला त्या ठिकाणी आपल्याला सिस्टीमनी सराउंडिंग पासून हीट घेतल्याचं सुद्धा दिसेल. सिस्टीम ऍब्सॉर्ब हीट फ्रॉम द सराउंडिंग. त्या केसमध्ये ती एंडोथर्मिक प्रोसेस असेल. कोणती असेल? एंडोथर्मिक प्रोसेस. आणि या एंडोथर्मिक प्रोसेसच्या दरम्यान सिस्टीम ऍब्सॉर्ब हीट फ्रॉम द सराउंडिंग. त्या केसमध्ये सिस्टीम मध्ये तुम्हाला एक्सपान्शन झाल्याचं दिसून येईल. काय झाल्याचं दिसेल? एक्सपान्शन झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. काय बोललोय आपण? हीट कॅन बी एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. जर का हीट एक्सचेंज होऊ शकते याचा अर्थ सिस्टीम सराउंडिंगला हीट देऊ शकते. सिस्टीमने जर का सराउंडिंगला हीट दिली म्हणजे सिस्टीम मधून हीट बाहेर पडली, ही एनर्जी रिलीज झाली आहे, हीट एनर्जी. मग अशा वेळेला ती एक्झोथर्मिक आहे आणि इथे सिस्टीम मध्ये कॉम्प्रेशन झाल्याचं तुम्हाला दिसेल. त्याच्या उलट जर का सिस्टीमने हीट ऍब्सॉर्ब केली सराउंडिंग पासून म्हणजेच या ठिकाणी एंडोथर्मिक प्रोसेस झाल्याचं दिसेल, तर त्या केसमध्ये सिस्टीम मध्ये तुम्हाला एक्सपान्शन झाल्याचं दिसून येणार आहे. आता ही जी आयसोथर्मल प्रोसेस आहे याचे एक्झाम्पल आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. नाउ एक्झाम्पल ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. द एक्झाम्पल इज बॉइलिंग ऑफ प्युअर लिक्विड. बॉइलिंग ऑफ प्युअर लिक्विड इज अ आयसोथर्मल प्रोसेस. यातलं एक्झाम्पल आपण स्पष्ट करू. बॉइलिंग ऑफ प्युअर वॉटर ऍट 100 डिग्री सेल्सिअस इज अ एक्झाम्पल ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. त्याच वेळेला फ्युजन ऑफ आईस ऍट 0 डिग्री सेल्सिअस इज ऑल्सो आयसोथर्मल प्रोसेस. हे दोन्ही एक्झाम्पल मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे. लक्ष द्या. समजा आपण एक बीकर घेतला. या बीकरमध्ये आपण आईस क्यूब घेतले. साहजिकच आईसचं टेम्परेचर किती असेल? 0 डिग्री सेल्सिअस. यामध्ये हे आपण थर्मामीटर बुडवलेला आहे, थर्मामीटर इमर्स केला आहे. तो थर्मामीटर आपल्याला टेम्परेचर दाखवतोय की आईसचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. आता मी याला हीट करायला सुरुवात करणार आहे. साहजिकच हीट केल्यानंतर आपला समज आहे की हीट दिली म्हणजेच या ठिकाणी हे थर्मामीटर मधलं टेम्परेचर वाढायला पाहिजे. पण जेव्हा आपण बघतो तेव्हा हीट आपण कंटिन्युअसली देतो आहोत आणि हीट दिलेली असताना सुद्धा थर्मामीटर मात्र टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच दाखवत आहे. या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होत नाही तोपर्यंत थर्मामीटर shows the same temperature of 0 degree Celsius although heat is continuously supplied externally. आपण या ठिकाणी सिस्टीमला हीट कंटिन्युअसली सप्लाय करतोय म्हणजेच याचा अर्थ सराउंडिंग मधनं सिस्टीमकडे हीट चालली आहे म्हणजे ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे. आणि या दरम्यान although heat is continuously supplied to the system but still it is found that the temperature of the system remains at 0 degree Celsius. It means here during this although the heat is exchanged between system and surrounding, still it is found that temperature of the system remains constant at 0 degree Celsius throughout. That's why this is the example of isothermal process. आता मनात हा प्रश्न निर्माण होईल की अरे आपण इथे तर कंटिन्युअसली हीट सप्लाय करतोय, मग हीट सप्लाय करून सुद्धा थर्मामीटरचं टेम्परेचर का नाही वाढलं, ते 0 डिग्री सेल्सिअसच का राहिलं. ते एक गोष्ट लक्ष द्या. या ठिकाणी जी हीट आपण सप्लाय केलेली आहे that heat is not used to increase the temperature of the system but it is used for the change of physical state. That is solid ice get converted into liquid water. This heat which changes the physical state, that is from solid to liquid, it is called as latent heat of fusion. ही जी हीट तुम्ही सप्लाय केली आहे, ज्या हीटमुळे फिजिकल स्टेट बदलली आहे पण टेम्परेचर मात्र बदललेलं नाही, याला म्हटलं जातं लॅटंट हीट ऑफ फ्युजन. काय म्हणतात? लॅटंट हीट ऑफ फ्युजन.
लॅटंट हीट याला मराठीमध्ये शब्द आहे अप्रकट उष्मा, इनव्हिजिबल हीट. का बरं इनव्हिजिबल हीट म्हटलं की मी आता सांगितलं जनरली हीट दिली की थर्मामीटरचं टेम्परेचर वाढतं, पण या ठिकाणी हीट दिल्यावर सुद्धा थर्मामीटरचं टेम्परेचर बदललेलं नाही आणि म्हणून एक प्रकारे ही हीट थर्मामीटरमध्ये आपल्याला व्हिजिबल होत नाही. म्हणजेच याला इनव्हिजिबल हीट म्हणजेच लॅटंट हीट, याला लॅटंट हीट ऑफ फ्युजन असं म्हणतात. व्हॉट इज लॅटंट हीट ऑफ फ्युजन? इट इज द अमाउंट ऑफ हीट विच इज सप्लाइड for the change of state, not to increase the temperature of the system. That heat is called as latent heat of fusion. आणि या दरम्यान इथे इथपासून इथपर्यंत आपण हीट सप्लाय केली आहे, सराउंडिंग मधून सिस्टीमला हीट दिलेली आहे आणि तरी सुद्धा सिस्टीमचं टेम्परेचर काही वाढलेलं नाही. म्हणजेच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द चेंज. दिस इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल प्रोसेस. याला आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणू. आता काय होतं, इथे पूर्णपणे पाणी मिळालं आपल्याला, पूर्णपणे वॉटर आपल्याकडे आहे. आता याला जर का आपण हीट दिली तर मात्र तुमच्या असं लक्षात येईल की याचं टेम्परेचर वाढलंय. कदाचित हे टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस होईल. अजून जर का हीट दिली तर कदाचित हे 90 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर या वॉटरचं झाल्याचं दिसेल. इथे 30 डिग्री सेल्सिअस झालं, इथे 90 डिग्री सेल्सिअस झालं. म्हणजे काय झालंय, पूर्ण बर्फ पाण्यात कन्व्हर्ट झाल्यावर जी हीट तुम्ही सप्लाय करता दॅट हीट इज यूज टू इन्क्रीज द टेम्परेचर. मग आता दॅट हीट इज यूज टू इन्क्रीज द टेम्परेचर म्हणजे इथपासून इथपर्यंत ही आयसोथर्मल प्रोसेस नाही. इथपासून इथपर्यंत मात्र ही आयसोथर्मल प्रोसेस आहे, कारण टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ऑल्दो द हीट इज कंटिन्युअसली सप्लाय. पण इथे मात्र आता जेव्हा तुम्ही हीट सप्लाय करताय टेम्परेचर वाढलेलं आहे, टेम्परेचर बदललेलं आहे, म्हणजे ती आयसोथर्मल प्रोसेस राहिलेली नाही. आता बघा या ठिकाणी वॉटरचं टेम्परेचर आलेलं आहे 100 डिग्री सेल्सिअस. आता या वॉटरला आपण हीट करायला सुरुवात करू 100 डिग्री सेल्सिअसला. थोडा वेळ गेला आपण हीट देतोच आहे, आपल्या लक्षात आलं की वॉटरची लेव्हल कमी झालेली आहे पण टेम्परेचर मात्र 100 डिग्री सेल्सिअस आहे. अजून टेम्परेचर वॉटरची लेव्हल कमी झाली, हीट कंटिन्युअसली सप्लाय केली आहे पण अजूनही टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. शेवटी सगळं पाणी हे वॉटर व्हेपरमध्ये कन्व्हर्ट झालं तरी सुद्धा टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसच आहे. म्हणजे या दरम्यान तुम्हाला असं दिसतंय की ऑल्दो हीट इज कंटिन्युअसली सप्लाइड बट दॅट हीट इज नॉट यूज टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम बट इट इज यूज फॉर द चेंज ऑफ स्टेट. या ठिकाणी चेंज ऑफ स्टेट होता सॉलिड टू लिक्विड, तर इथे चेंज ऑफ स्टेट आहे लिक्विड टू गॅस. This amount of heat which is supplied for the change of state and not to increase the temperature of the system is called as latent heat of vaporization. What it is called as latent heat of vaporization. इथे जी हीट आपण सप्लाय केली होती फॉर द चेंज ऑफ स्टेट त्याला म्हटलं होतं आपण लॅटंट हीट ऑफ फ्युजन. लॅटंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटंट हीटला मी शब्द वापरला होता अप्रकट उष्मा. का बरं उष्मा म्हणजे हीट, का बरं अप्रकट उष्मा? कारण की म्हणजेच इनव्हिजिबल हीट असा मी त्याला दुसरा एक पर्यायी इंग्रजी शब्द तयार केला होता. आपला खरा केमिस्ट्रीचा शब्द लॅटंट हीटच आहे पण आपण इनव्हिजिबल हीट हा शब्दप्रयोग इथे वापरतोय. का बरं? कारण दिलेली हीट थर्मामीटरमध्ये दिसत नाहीये म्हणून त्याला इनव्हिजिबल हीट अप्रकट उष्मा असं म्हणतात. आणि या पूर्ण हीटला जी हीट आपण सप्लाय केली ज्याच्यामुळे टेम्परेचर नाही बदललं पण आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये झालं त्याला लॅटंट हीट ऑफ फ्युजन म्हणतात. तसंच या ठिकाणी जेव्हा आपण हीट सप्लाय करतोय त्या सप्लाय केलेल्या हीटमुळे आपल्याला टेम्परेचर वाढल्याचं दिसत नाही. वॉटरचं रूपांतर हे वॉटर व्हेपरमध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. याला म्हटलं जातं लॅटंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन. लॅटंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन. लॅटंट हीट म्हणजे अप्रकट उष्मा, इनव्हिजिबल हीट. या ठिकाणी सुद्धा दिलेली जी हीट आहे ही फॉर द चेंज ऑफ स्टेट वापरली जाते म्हणून त्याला लॅटंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन असं म्हटलं जातं. या दरम्यान ऑल्दो द हीट इज कंटिन्युअसली सप्लाइड फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम स्टिल इट इज फाउंड दॅट द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट. दॅट्स वाय दिस इज ऑल्सो आयसोथर्मल प्रोसेस. ही पण आयसोथर्मल प्रोसेस आहे, ही पण आयसोथर्मल प्रोसेस आहे पण या भागामध्ये
टेम्परेचर बदलल्याचं दिसतं, म्हणजेच ही आयसोथर्मल प्रोसेस नाही. या ठिकाणी मात्र अल्दो द हीट इज कंटिन्युअसली सप्लाइड, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे दिस इज आयसोथर्मल प्रोसेस. आणि इथे सुद्धा अल्दो द हीट इज कंटिन्युअसली सप्लाइड, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे ही सुद्धा आयसोथर्मल प्रोसेस आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की जर का हीट कंटिन्युअसली सप्लाय केली किंवा हीट एक्सचेंज जरी झाली सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये आणि तरी सुद्धा टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तरच ती आयसोथर्मल प्रोसेस आहे. तुम्हाला जर का आयसोथर्मल प्रोसेस कॅरी आउट करायची असेल तर एक स्पेशल डिव्हाइस मिळतं ज्याला म्हटलं जातं थर्मोस्टॅट. या थर्मोस्टॅटमध्ये टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट, त्या ठिकाणी सिस्टीमचं टेम्परेचर बदलत नाही असं दिसून येतं. म्हणजेच आयसोथर्मल प्रोसेस कॅरी करण्यासाठी थर्मोस्टॅट हे एक स्पेशल डिव्हाइस यूज केलं जातं. काय बघितली आपण आयसोथर्मल प्रोसेस? टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट, डेल्टा टी इज इक्वल टू 0. ऑल्दो द heat can be exchanged between system and surrounding, but it is only to maintain the temperature constant. जर का सिस्टीमनी सराउंडिंगला हीट दिली एक्झोथर्मिक आणि सिस्टीमनी हीट घेतली तर एंडोथर्मिक, ही थर्मली आयसोलेटेड नाही, इट मे बी ओपन ऑर क्लोज. आणि इंटरनल एनर्जी आणि एन्थाल्पी हे सुद्धा थ्रू आउट कॉन्स्टंट राहिल्याचं दिसतंय. प्रेशर आणि व्हॉल्यूम ऑफ द गॅसियस सिस्टीम मात्र चेंज झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि बॉइलिंग ऑफ वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस, फ्युजन ऑफ आइस ॲट 0 डिग्री सेल्सिअस, these are the examples of the isothermal process. All this is about the process that is isothermal process. Thank you.